नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी वर्कबुक मागवले. तर वर्कबुक विषयी एक गोष्ट सांगतो. ज्यांनी माझी बॅच घेतली आहे संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता 2026 त्यांनी हे कंपल्सरी वर्कबुक घ्यायचं आहे. आणि इतर विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिससाठी सुद्धा हे वर्कबुक घेऊ शकता. एक नंबर प्रॅक्टिस होऊ शकते. ठीक आहे, तर तुमचा प्रतिसाद तर चांगलाच आहे. वर्कबुकची क्वालिटी सुद्धा चांगली आहे. तुम्ही मला सजेशन सुद्धा देऊ शकता. आज मी तुमच्या समोर आलोय. जस्ट मी आता वर्गात एक प्रश्न घेतला होता. बऱ्याच जणांना हा प्रश्न अवघड वाटतोय, पण एकदम सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. कंबाईन सी मेन्सला आलेला प्रश्न आहे हा 2024च्या. त्यांनी म्हटले की एम ची किंमत 2 असल्यास ह्या गोष्टीची किंवा ह्या पदावलीची किंमत किती. तर बघा, पहिल्यांदा प्रश्न उतरून घेऊ आपण. -4m चा वजा चौथा भागिले 8m चा वजा तिसरा असा प्रश्न आहे. आपण किंमत टाकू. -4 गुणिले m ची किंमत 2 चा वजा चौथा भागिले 8 गुणिले m ची किंमत 2 चा वजा तिसरा, म्हणजे हे होणार -8 चा वजा चौथा भागिले 8 दुनी 16 चा वजा तिसरा. ठीक आहे, -8 चा वजा चौथा आहे. मग आपल्याला एक रूल माहित आहे, a चा वजा m असेल तर त्याला आपण 1/a चा m करतो. ठीक आहे, सेम त्याच पद्धतीनं -8 चा वजा चौथा याचा अर्थ 1/-8 चा चौथा करायला लागेल भागिले 16 चा वजा तिसरा म्हणजे 1/16 चा तिसरा. हे दोन्ही कशाने केलं आपण? यानं केलं. मग बघा हे कसं होणार, हे इकडे भागाकारातलं वर जाणार म्हणजे थोडक्यात 16 चा तिसरा आणि खाली काय होणार -8 चा चौथा. सॉल्व्ह करू. 16 चा तिसरा म्हणजे 16 गुणिले 16 गुणिले 16 छेदामध्ये -8 चा चौथा याचा अर्थ -8 गुणिले -8 गुणिले -8 गुणिले -8. हे वजा वजा सगळं 2 वजा अधिकच होणार. हे 2 वजा पण अधिक होणार. मग आता बघा 8 एके 8 8 दुनी 16 8 एके 8 8 दुनी 16 8 एके 8 8 दुनी 16 परत 2 गुणिले 2 गुणिले 2 8 आणि इथलं खालचं 8 शेवटचं राहिलंय. तर 8 भागिले 8 किती येतंय? 1. ऑप्शन नंबर 2. बऱ्याच जणांचा हा प्रश्न चुकला होता परीक्षेमध्ये, पण हा खूप एका रूलच्या आधारे हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतो. टफ मध्येच हा प्रश्न मोडतो, पण जर तुमची प्रॅक्टिस झाली असेल तर हा प्रश्न विदिन 45 सेकंड मध्ये तुम्हाला यायला हवा होता. तर हे आपलं वर्कबुक अशाच पद्धतीचं आहे. 2009 पासून 2026 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा याच्यात समावेश आहे. तुम्ही डेफिनेटली प्रॅक्टिससाठी घेऊ शकता आणि जी आपली बॅच आहे ती सुद्धा बॅच तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुमचा गणित बुद्धिमत्तेचा स्कोर पैकीच्या पैकी येईल. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.